नमस्कार, इझी कुकिंगमध्ये आज आपण बनवतोय चटपटीत हिरव्या मिरचीचं लोणचं. चला तर सुरू करूया. त्यासाठी आपण इथे कमी तिखट असलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या देठ न काढता आधीच धुवून घ्यायच्या, कापडावर ठेवून सुकवून घ्यायच्या. अजिबात ओलसरपणा नको त्याला. नंतर देठ काढायची आणि त्याला सुरीने 2 भाग न होता मधोमध असं कापून घ्यायचं. किंवा आपल्या आवडीनुसार या मिरचीचे आपण काप करून घेऊ शकतो. 2-3 लिंब लागतील आपल्याला. अशा प्रकारचे काप केलेले आहेत आपण, जेणेकरून त्यामध्ये मसाला जाईल. 3-4 तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आपण. त्याचे मधोमध 2 भाग करून त्याचे 1-1.5 इंचाचे काप करून घेतलेले आहेत. आता या मिरचीचे लोणच्याला टिकवण्यासाठी आपल्याला हळद आणि मिठाचीच आवश्यकता जास्त असते. त्यासाठी आपण इथे पाऊण वाटी मीठ घेतलं आणि एक छोटी अर्धी वाटी हळद घेतलेली आहे. आता हे मीठ आपण आधी कढईमध्ये थोडं गरम करून घेतलेलं आहे. त्यावरच हळदसुद्धा गरम केलेली आहे आणि प्लेटमध्ये थंड करायला ठेवलं होतं. आता आपल्या मिरच्यांमध्ये हे मीठ आणि हळद घालून घ्यायचं आधी आणि त्यावरती आपण 3 लिंबाचा रस घेतलेला आहे, तो सुद्धा या मिरच्यांमध्ये घालून घ्यायचा. चांगलं एकत्र करून घ्यायचं. हे मुरत ठेवायचं तोपर्यंत आपल्याला बाकीचा मसाला तयार करून घेऊ. मसाल्याचे प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. ते आपण 1 मोठा चमचा जिरे, सोप आणि 5 ते 6 मिरे घेतलेले आहेत. थोडा खडा हिंग घेतला आणि अर्धा चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत. आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. त्यावरच आपण मोहरीची डाळ घेतलेली आहे, ती सुद्धा आपल्याला भाजायची आहे. सर्व साहित्य आपण भाजून एकत्र केलेलं आहे. त्या डाळीमधली आपण थोडी डाळ तशीच ठेवली आणि बाकीचे हे मसाले गरम केल्यानंतर थंड झाल्यावर आपण मिक्सरला फिरवून डाळ आणि हे मसाले ओबडधोबड वाटून घ्यायचे. वाटून घेतल्यानंतर जी अख्खी डाळ आहे ती आपल्याला लोणच्यामध्ये तशीच घालायची आहे. अशा प्रकारे वाटून झाल्यानंतर आपण ही डाळसुद्धा यामध्ये घालायची आणि मिरचीच्या मिश्रणामध्ये सर्व साहित्य घालून एकत्र करायचं. अगदी झटपट होणारं असं हे लोणचं आहे. मला हवं तर तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता, परंतु मी तेल न वापरता हे लोणचं बनवलेलं आहे. अतिशय पौष्टिक असं लोणचं बनतं. तेल घालायचं असल्यास आधी कडकडीत गरम करायचं, नंतर त्यामध्ये थोडी मोहरी आणि हिंग घालायचं आणि थंड होऊ द्यायचं. आता हे मसाले तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. छान रसरशीत असं आपलं मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे. आता ज्या लिंबाचा आपण रस काढून या मिरचीमध्ये घातलेला आहे, त्या सालींचे कात्रीने बारीक असे काप करायचे आणि आपल्या लोणच्यामध्ये घालायचे. मुरल्यानंतर अतिशय स्वादिष्ट असं आपलं लिंबू मिरचीचं लोणचं तयार होतं. अगदी पाव चमचा अशी साखर घालायची. अशा प्रकारे आपलं फक्त मिरचीचं लोणचं सुद्धा बनवता येते आणि यामध्ये लिंबाची साल घातल्यामुळे लिंबू मिरची असं 2 प्रकारचे लोणचे आपण एकाच वेळेस बनवू शकतो. अशा प्रकारे आपण बिना तेलाचे रसरशीत असे मिरचीचे लोणचे तयार केलेले आहेत. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि कमेंट्स जरूर करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.